देवीच्या महाराजातर्फे सुद्धा 2100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय। विकास अडोकर युवासेना विभाग अधिकारी कोल्हापूर विधानसभा आणि तसेच वरद पोद्दार परफेक्ट फिट या दोन्ही मान्यवरांकडून 2100 रुपयाचं पारितोषिक, तसेच मुंबादेवीचा महाराजा अखिल जांभूळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने 2100 रुपयाचं पारितोषिक। धन्यवाद सर्व मान्यवरांचे, ज्यांनी अक्षरशः बक्षिसाची लवलूट केली आपल्याला पाहायला मिळत आहे स्पर्धेमध्ये। वाढव हलकाचा थोडासा ऐकायला गेलं पाहिजे। हॅलो हॅलो डेली ट्रैफिक की फाइट 25 रुपए में उबर बाइक। हुआ यूं कि अंधेरा कमरा आपण ते मान्यवरांचा यथोचित सन्मान करत आहोत। फिर वो हमारी तरफ युवा विजनचे अध्यक्ष प्रथमेश पांडुरंग सकपाळ, हे शाखा प्रमुख माननीय श्री शशिकांतजी पवार यांचा यथोचित सन्मान करील। मायेचे उद्धार शाल तसेच भेट म्हणून एक सन्मान चिन्ह मोमेंटो आपण करणार आहोत। शाखा प्रमुख शशी पवार यांचा सत्कार करतील ते युवा विजनचे अध्यक्ष आणि या संकल्पनेचे सर्व म्हणजे प्रथमेश सकपाळ। धन्यवाद धन्यवाद शशी पवार सर, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती दर्शवलीत त्याबद्दल युवा विजन प्रथमेश सकपाळ यांच्या वतीने गिरगाव बॉईजच्या वतीने आम्ही सर्वांचे हार्दिक आभार मानतो। तसेच उपविभाग प्रमुख माननीय कृष्णाजी पवळे साहेब यांचा सुद्धा यथोचित आपण सत्कार करीत आहोत। युवा विजनचे अध्यक्ष प्रथमेश सकपाळ मायेचे उद्धार शाल आणि एक सन्मान चिन्ह उपविभाग प्रमुख कृष्णा पवळे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करीत आहोत। युवा विजनचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवर आपल्याला आपल्या व्यासपीठावरती उपस्थित दिसत आहेत। धन्यवाद कृष्णा पवळे साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले मनपूर्वक हार्दिक आभार। चला सर्व खेळाडूंना, क्रिकेट रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आपण वितरण सोहळा संपन्न होणार आहे। या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेची आपण सर्वांनी आतुरतेने वाट पाहिली, क्रीडा रसिक प्रेक्षकांनी, खास करून गिरगावच्या आणि गिरगावच्या बाहेरच्या दक्षिण मुंबईची मानाची दिवस रात्र भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा इथे पार पडली, ती म्हणजे गिरगाव चॅम्पियन्स लीग चौथं पर्व। आणि या चौथ्या पर्वाचा आम्हाला खरंच आहे गर्व आणि याचा त्याला चौथी एडिशन गिरगाव चॅम्पियन्स लीगचं आज सक्सेसफुली इकडं पार पडलेलं आहे। मी खऱ्या अर्थाने प्रथमेश सकपाळ कुटुंबीय, त्यांचे सहकारी गिरगाव बॉईज यांच्या सगळ्यांना मी अभिनंदन देतो की खऱ्या अर्थाने त्यांचं जे प्रथमेशचं आहे विजन, युवा विजन, तर खऱ्या अर्थाने यांचे जे विचार आहे की यूथ डेव्हलपमेंट, आज या चॅम्पियन्स लीगच्या माध्यमातून अनेक मुलांना, अनेक क्रिकेट प्लेयर्स लोकांना, क्रिकेट लव्हर्सला एक प्लॅटफॉर्म दिलं जातं जिथं ते त्यांचं टॅलेंट शोकेस करू शकतात आणि ते पुढे जाऊ शकतात। आणि
मी आपले प्लेयर्स लोकांना पण ज्यांना यावर्षी संधी नसेल भेटली परंतु त्यांनी अजून पुढच्या लीगसाठी पुढच्या वर्षासाठी जसं आता IPL येतच आहे, आपण वर्ल्ड कप जिंकलेलंच आहे, तर खऱ्या अर्थाने आता परत आपण एकदा हे वर्ल्ड कप सारखंच इथं लोक आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने यांनी क्रिकेटचं एक टॅलेंट दाखवून स्किल दाखवून आणि उत्कृष्ट षटकार मारून सगळ्यांना अवतीभोवती स्टेडियमवरून पण लोक बघत होते. तर मी सगळे प्लेयर्स लोकांना धन्यवाद देतो की आमच्यासारखे क्रिकेट प्रेमींना एक चांगलं क्रिकेट टुर्नामेंट बघायला भेटलं, लीग बघायला भेटलं आणि ज्यांना संधी भेटली नाही यावर्षी या लीगमध्ये खेळायला त्यांना पण आम्ही प्रोत्साहन देतो की पुढच्या वर्षी जे मिस झालेले आहेत यावर्षी त्यांनी पण पुढे यावं आणि पुढच्या वर्षी बनवा. आणि अंश टीमला आम्ही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपला मनोगत व्यक्त करता. एक सर्वांना नम्र विनंती आहे, शेवटची विनंती आहे, आता थोड्याच वेळामध्ये बक्षीस समारंभ चालू होईल. मी पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र विनंती करतो, जे खेळाडू उपस्थित आहेत, जे क्रीडा रसिक प्रेक्षक आहेत, मोरे स्पोर्ट्स कुंभारवाडा, तुम्हाला नम्र विनंती आहे, जरा स्टेजच्या जवळ या आणि थोडीशी शांतता ठेवायची आहे. थोड्याच वेळामध्ये बक्षीस समारंभ आपला चालू होते, त्यामुळे कुठेही कोणी गडबड करू नका. स्मॅशर इथे थोडासा गोंगाट पाहायला मिळतं, थोडीशी शांतता राखा. थोड्याच वेळात बक्षीस समारंभ सुरुवात होते. बक्षीस समारंभ सुरू होण्यापूर्वी ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण आपल्या विभागात सुरू केली आणि तिला दक्षिण मुंबईमध्ये मानाचं स्थान मिळवून दिलं असे आमचे दिवंगत नेते माननीय श्री पांडुरंगजी सकपाळ यांची आठवण राहिल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सुपुत्राने म्हणजे प्रथमेश पांडुरंग सकपाळ युवा विजनचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आणि गिरगाव बळीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण सातत्याने 4 वर्ष सक्सेसफुल करून दाखवली. दक्षिण मुंबईमध्ये त्या स्पर्धेचा नावलौकिक झाला. असे युवा विजनचे अध्यक्ष प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांना मी नम्र विनंती करतो की आजच्या स्पर्धेबद्दल आणि या एकूणच या खेळाबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम या 2026 गिरगाव चॅम्पियन्स लीगचे विजेते स्मॅशर्स यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच कुंभारवाड्याचे मोरिया स्पोर्ट्स आपण देखील एक फार चांगली लढत दिलीत आणि गेले 3 वर्ष आपण सेमीफायनलला येत होतात. यंदा आपण फायनलला येऊन थोडाशा ह्यांनी आपला पराजय झाला. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी गिरगाव बॉईज तसेच जे कोण लोक होते ज्यांनी ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. कारण की तुमचा जर मोलाची साथ नसती तर ही आज टुर्नामेंट आपण करू शकलो नसतो. कारण की टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं ही एकाची गोष्ट नसते, सगळ्यांची साथ हवी असते आणि हे यशस्वी करण्यामागे गिरगाव बॉईज तुमचे मनपूर्वक माझ्याकडून मी आभार देतो तुम्हाला. सन्मान लेके जाइए. रील्स क्रिएटर करीम क्रिएटिविटी से करीम यांचा यथोचित सन्मान करतो. उपशाखा प्रमुख अशोक मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते. तसेच आपण एक या स्पर्धेमध्ये आपले एक आगळं वेगळं स्कोअर बोर्ड पाहायला मिळाला, तो म्हणजे बोर्ड स्कोरर लाईव्ह स्कोअर आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये शेवटपर्यंत पाहायला मिळाला. असे खास करून उल्लेख करायचा म्हटलं तर सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की हे 2 स्कोरर शिर्डीवरून आलेत, ते म्हणजे पंकज निकम आणि अशोक त्रिभुवन. या दोन्ही बोर्ड स्कोररांचा आम्ही यथोचित सन्मान करतोय. हे शिर्डीवरून आमच्या विनंतीला मान देऊन येथे आले पंकज निकम आणि अशोक त्रिभुवन. आणि नेहमीप्रमाणे ही स्पर्धा चालू झाल्यापासून ज्यांनी एक हाती जो भार सांभाळला आहे तो म्हणजे मॅन्युअल स्कोरर. आपण जे धावफलकाचे सहाय्यक म्हणतो, म्हणजे वाईड बॉल असो, नो बॉल असो, प्रत्येक धाव असो, ही अंकित करून ठेवावी लागते आणि ते अंकित करून ठेवण्याचं काम सतत सातत्याने एकच व्यक्ती करतोय, तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका अजित शिवले. मॅन्युअल स्कोरर अजित शिवले यांना नम्र विनंती करतो. अभिषेक साळवी यांच्या शुभ हस्ते आपण अजित शिवले यांचा सन्मान करतो. तसेच या स्पर्धेमध्ये
ज्या महत्त्वाच्या अंपायरचं योगदान आम्हाला लाभलं ते म्हणजे अंपायर सादिक राजापूरकर, मंगेश वरक, बाळा इकारे आणि नदीम सर या चारही पंचांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करीत आहोत. सादिक राजापूरकर सर कुठे असतील? मंगेश वरक सर, बाळा इकारे आणि नदीम. तसेच आपण दोन दिवसामध्ये स्पर्धा ज्यांच्या समालोचन गोड आवाजामध्ये ऐकली अशा लाडक्या समालोचकांचा पण आपण ते सत्कार करीत आहोत. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो गिरगावचा गोड आवाज प्रमोद साठम. कुणाल आचरेकर, संदीप जगे, गेले 2 दिवस सतत त्यांचं समालोचन आपण ऐकत होतो. त्या सर्व समालोचकांचं मी आयोजकांच्या वतीने आभार मानतो. प्रसाद परब सर, जे गेले कित्येक वर्ष आमचं ऑक्शन, गिरगाव चॅम्पियन्स लीग सातत्याने ते येत आहेत. खरंच आपलं मी आयोजकांच्या वतीने आभार मानतो. पुढील समालोचन परब सर करतील. चला जास्त वेळ न घेता आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन सुरू करूया. आपण बघतो घड्याळमध्ये आता 12:30 वाजून गेले आहेत आणि सगळ्यांनाच घरी जायची घाईच होत आहे. आपण वळूया थेट आता प्राईज डिस्ट्रीब्युशनकडे. अंतिम सामन्यामध्ये सिक्सर किंग आणि सामनावीरचा पुरस्कार आपण इथे देत आहोत. सिक्सर किंगची ट्रॉफी आपण इथे आणायची आहे. सिक्सर किंग आणि सर्वाधिक षटकार ज्याने मात्र मात्र त्या अंतिम सामन्यामध्ये तो खेळाडू ठरलाय सुयश, सिक्सर किंग. सन्माननीय शाखा प्रमुख वैभवजी मयेकरांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते ही सिक्सर किंगची ट्रॉफी द्यायची सुयशला. एक्सलेंट परफॉर्मन्स इन द फायनल बाय सुयश, षटकारांचा राजा सिक्सर किंग. यानंतर या पुढचा पुरस्कार अंतिम सामन्याचा सामनावीर आपण पुरस्कार देणार आहोत, ज्याने आपल्या बॅटमधून 17 धावा कुठल्या आणि एक विकेट सुद्धा काढली गोलंदाजीमध्ये. तो या संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू, इम्पॉर्टंट ॲसेट ऑफ द मॅच इन द टीम, यश दळवी. निलेशजी देवळेकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभेच्छा पुरस्कार द्यायचा आहे. इज द की प्लेअर ऑफ द टीम, यश दळवी, द मिस्टर कन्सिस्टन्स. सलग दोन्ही मॅच मध्ये ज्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग केली आहे, गोलंदाजी करताना विकेट काढली आहे, अंतिम सामन्याचा सामनावीर, अनस्मॅशर अँड मॅन ऑफ द मॅच गोज टू यश दळवी. खेळाडूचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यश दळवी. नेक्स्ट आपण प्राइज देतोय इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अपकमिंग यंगस्टर ज्याच्यावर आपल्याला सगळ्यांची नजर असते, सर्वांचं लक्ष असतं, कमिटी मेंबरचं लक्ष असतं आणि त्याचा परफॉर्मन्स खूप काही सांगून जातो. तर इमर्जिंग प्लेअर ठरलाय प्रिशा 11 या संघाचा यतीन हळदणकर. इमर्जिंग प्लेअर महेंद्र कांबळे साहेब शाखा प्रमुख. त्याच्या बिहाफ मध्ये मला असं वाटतं इथे सॅम आहे, सॅमला विनंती करतो सॅमने यायचं आहे. आणि पारुशिक बघा, बॅट आहे, स्पोर्ट्स शूज आहे आणि होम थिएटर, फिलिप्स कंपनीचा होम थिएटर आहे. उद्योन्मुख खेळाडू इमर्जिंग प्लेअर गोज टू यतीन हळदणकर. त्याच्या बिहाफ मध्ये समीर मोरे इथे मात्र पारितोषिक स्वीकारतायत. अंडर 21चा खेळाडू होता, ज्याने मात्र पहिल्याच मॅच मध्ये आपली चुणूक दाखवली. सलग 3 षटकार त्याने मारले होते आणि लक्षवेधी भूमिका बघायला मिळाली अशा खेळाडूची, तो यतीन हळदणकर, इमर्जिंग प्लेअर. खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. स्वरूप बघा, पुन्हा आता बॅट आहे, स्पोर्ट्स शूज आहे आणि पारितोषिक देण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो.
शशी पवार साहेबांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, शूज आणि बॅट असं स्वरूप आहे आज पुरस्काराचं. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय अंतिम सामन्यामध्ये ज्या कॅचमुळे सामन्याला कलाटणी आली. अगेन सुयश माने. ज्या एका मॅचमुळे सामन्याला कलाटणी मिळाली, सामना फिरला, तो सुयश माने ठरलाय बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण देऊया उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार. LED TV आहे त्यासाठी. आज फॅमिली खुश होईल. LED TV येतोय घरामध्ये, स्पोर्ट्स शूज आहे, बॅट सुद्धा आहे. आणि मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभस्था पुरस्कार द्यायचा आहे. चला, सर्व पाहुण्यांनाच विनंती आहे, पाहुण्यांना विनंती आहे. LED TV, स्पोर्ट्स शूज, बॅट, सर्वाधिक विकेट. मला असं वाटतं गतवर्षी हा पुरस्कार अनिकेत मणेकरने पटकावला होता आणि त्यानेच आपण बघतो की त्या ठिकाणी 7 विकेट्स काढल्या होत्या. इथे सुद्धा आपण बघतो की 7 विकेट्स त्याने सुद्धा काढल्या आहेत. खेळाडू आहे मोरया स्पोर्ट्स कुंभारवाड्याचा शुभम तळदेवकर, बेस्ट बॉलर. चेहऱ्यावर थोडीशी निराशा आहे, कारण अंतिम फेरीपर्यंत ज्याप्रमाणे हा परफॉर्मन्स या संघाचा बघायला मिळाला, पण लास्ट मोमेंटला थोडीशी उलकावणी या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळते चॅम्पियन्स पासून. पण सर्वांची मनं या संघाने सुद्धा जिंकली. जोरदार टाळ्या होत्या शुभमसाठी सुद्धा आणि मोर्या स्पोर्ट्ससाठी सुद्धा. त्या बात, शूज सुद्धा आहेत, शूज आहे, TV आहे, बॅट सुद्धा आहे आणि ट्रॉफी सुद्धा आहे. बेस्ट बॉलर, 7 विकेट्स इन द टुर्नामेंट बाय शुभम तळदेवकर. खेळाडूचं अभिनंदन, शुभमचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. या पुढे कोणतरी या प्राइज घेण्यासाठी. सर्व दॅट इज लॉस्ट ऑफ प्राइजेस. यानंतर देऊया आपण उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार. अगेन LED TV, स्पोर्ट्स शूज अँड बॅट. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभस्थे आपला पुरस्कार द्यायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज तो आला, त्याने मैदानावर अक्षरशः ते मैदान गाजवलं, इस्लाम जिमखाना गाजवला. स्पर्धेमध्ये 1 अर्धशतक त्याच्या नावावर आहे. आणि मी नेहमीच म्हणतो डावखोरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येकाला पर्वणी, आणि पर्वणी हा खेळाडू घेऊन आला प्रथम परमार. आणि स्पर्धेमध्ये तो फुटकावतोय उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट प्रथम परमार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट बाय अनस्मॅशर. उत्कृष्ट फलंदाज गोष्ट प्रथम परमार. आता फक्त शेवटची 3 पारितोषिक राहिलेली आहेत. 2 मोठ्या ट्रॉफ्या आणि मालिका वीर हा पुरस्कार आपण देणार आहोत. पण त्या अगोदर मी गिरगाव बॉईज या सर्व संघाचे सर्व ऑफिशियल कमिटी मेंबर्स, टीम मेंबर्स सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या. सर्व गिरगाव बॉईजचे सर्व ऑफिशियल कमिटी मेंबर सर्वांनी व्यासपीठावर या ताबडतोब. सगळ्यांनी या. सांग वरती या. गिरगाव बॉईज सर्वांनी यायचंय ताबडतोब, वेळ घेऊ नका. शिवले प्लीज जास्त वेळ घेऊ नका, फटाफट या, फास्ट या. गिरगाव बॉईज सर्वांनी यायचंय. चला सर्वांनी या. अजिबात मागे थांबू नका, सर्वांनी यायचंय. गिरगाव बॉईजचे सर्व ऑफिशियल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स. सातत्याने 4थ्या वर्षात आपला गिरगाव चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. आणि ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आम्ही समृद्ध करतो, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आम्ही यशस्वी करतो, असं एकमेव नाव म्हणजेच युवा विजन. आणि युवा विजनचे अध्यक्ष सन्माननीय प्रथमेशजी सकपाळ साहेबांचा सन्मान गिरगाव बॉईजच्या वतीने इथे होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अध्यक्ष राकेश साळवी, मंदार
ठाकूर यांना सर्वांनी विनंती करतो की आपण सर्वांनी आता पुढे या. आणि त्यानंतर सिद्धेश जनावडे आपण सुद्धा पुढे यायचंय. ओमकार माने आपण सुद्धा पुढे या. सर्वांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. तो युवा विजनचे अध्यक्ष सन्माननीय प्रथमेश सकपाळ यांचा. क्या बात आहे. खूप सुंदर असा मोमेंट मला असं वाटतं प्रथमेशजी यांच्या ऑफिसमध्ये किंवा घरी त्यांच्या शोकेसमध्ये हा सन्मान चिन्ह उठून दिसेल. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रथमेशजी यांच्यासाठी. आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं व्यक्तिमत्व, हे नेतृत्व आणि त्यांचा सन्मान इथे करत असताना आम्हाला खूप आनंद इथे होतोय. युवा विजन अध्यक्ष प्रथमेशजी सकपाळ साहेब. यानंतर अजून एक सन्मान प्रथमेश साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आणि गिरगाव बॉईजच्या प्रत्येक कमिटी मेंबर्सला काय हवंय काय नकोय याची पूर्णपणे खातरजमा करणारा असा व्यक्तिमत्व आमच्यासोबत, ते म्हणजेच तेजसजी सकपाळ. आपण यायचं आहे दादा पुढे. दादा, ग्रासरूट लेवलला जेवढ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, हव्या नको आहेत, फक्त एकच आवाज आणि त्या आवाजावर सगळं तुम्हाला हवं असेल ते मिळवून देणारा तेजसजी सकपाळचा सन्मान इथे होतोय. हृदयाच्या अंतःकरणात आभार इथे व्यक्त करतो गिरगाव बॉईजच्या वतीने. तेजसजी आपल्यासोबत काहीतरी चर्चा करतात, बोलतात. खरं तर आपण ही स्पर्धा गेले 4 वर्ष बघतोय, पण याच्या मागची जी खरी मेहनत आहे ही ह्या सर्व कलाकारांची आहे. गिरगाव बॉईज गेले 2-3 महिने सातत्याने मी बघतोय नाक्यावर त्यांची चर्चा चालू आहे. आज ह्यांच्यामुळेच ही जी स्पर्धा घडते. खरंच म्हणजे मंदार असेल, राकेश असेल, समीर असेल, सिद्धेश असेल, सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, अक्षय असेल, ह्यांची जी दिवस आता जी मेहनत घेतली ती आज सगळी फळाला आलेली आहे. तर पुन्हा एकदा मी गिरगाव बॉयचे खूप खूप आभार मानतो. क्या बात आहे, क्या बात आहे. क्या बात आहे. तेजस सकपाळांनी मात्र पूर्णपणे क्रेडिट गिरगाव बॉईजला दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मी आभार इथे व्यक्त करतो. यानंतर आपण पुढचा एक सन्मान इथे करतोय प्रणव सकपाळ यांचा, आणि गिरगाव बॉईजच्या वतीने हा सन्मान इथे होणार आहे. प्रथमेशजी सकपाळ यांचे छोटे बंधू प्रणव सकपाळ, आणि हा सुद्धा चेहरा आपण काल पूर्ण दिवसामध्ये इथे बघितलाय. शेवटच्या टप्प्यापर्यंत जी काही हेल्प तुम्हाला लागेल, मेहनत जी आपण बघतोय ते म्हणजेच प्रणव सकपाळ साहेब सुद्धा आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. त्यांचा सन्मान इथे होतोय गिरगाव बॉईजच्या वतीने. आता आपण थेट आता वळतोय प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. 2 पारितोषिक, 2 मोठे चषक आणि मालिकावीर. चला एक फोटो कव्हर करून घेऊया. सर्वांनी थांबायचं व्यासपीठावर. गिरगाव बॉईज, यतीन यायचं. यतीन व्यासपीठावर या. यतीन हळदणकर. आपण आता यतीनला प्रत्यक्षपणे हा पुरस्कार आपण देऊया. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अंडर 21 कॅटेगरीमध्ये मी आवर्जून या ठिकाणी सागर मोतीवारसचा उल्लेख करेन, कारण सागर मोतीवारस ऑप्शनला स्वतः बसला होता. आणि अंडर 21 कॅटेगरीमध्ये असं म्हणणं होतं कमिटीचं की तुम्हाला प्रत्येकी एक खेळाडू तरी घ्यायचा आहे, पण सागरने आपल्या संघामध्ये तब्बल 5 खेळाडू घेतले अंडर 21चे, आणि त्यामध्ये हा हिरा आपल्याला बघायला मिळाला. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यतीन हळदणकर. बॅट आहे, स्पोर्ट्स शूज आहे, होम थिएटर, फॅमिली खुश. आता जोरदार वाजणार घरामध्ये होम थिएटर, आणि तो सुद्धा फिलिप्सचा. अभिनंदन येतील. आता आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. प्राइज, सेकंड प्राइज म्हणजेच रनरअप संघ. $75,000 कॅश प्राइज अँड ब्युटिफुल ट्रॉफी. गिरगाव चॅम्पियन्स लीग रनर अप टीम, आणि संघ ठरलाय मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. चला जय पूर्ण टीमला घेऊन आपण या. मागची 4 वर्ष म्हणजे ह्या पर्वाचं आपण जर हे पर्व जर पकडलं
प्रत्येक खेळाडूसाठी मेडल्स आहेत. संघमालकाला विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आज खूप दांडगा सपोर्ट आपण बघितला मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा संघासाठी. शैलेश चव्हाण यांना सुद्धा विनंती होतं, आपण सुद्धा यायचं. शैलेश चव्हाण या संघाचे संघमालक आहेत. खूप दर्जेदार खेळ केला. जोरदार टाळ्या होत्या खेळाडूंसाठी. आज त्यांच्या समर्थनात आपण बघतो की भरपूर सारे समर्थक इथे आहेत, महिला सुद्धा आहेत आणि आम्ही KPL मध्ये सुद्धा हे समर्थन बघतो. कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हाच सपोर्ट आम्ही बघतो. क्या बात है. अंतिम फेरीत पराभूत होऊन सुद्धा बघा, हे अप्रिसिएशन, हे महत्वाचं आहे. हे प्रेम महत्वाचं आहे. या टाळ्या महत्वाच्या आहेत. अंतिम फेरीमध्ये पोहोचलात, ही मोठी गोष्ट आहे कुंभारवाडा संघासाठी. याच्यात मात्र शंका नाही. मागची 3 वर्ष उपांत्य फेरीतनं पराभूत होऊन थेट घरी जात होते, पण आता हक्काने मात्र ही ट्रॉफी नाचवत ते कुंभारवाड्यात पोहोचतील. मागचे 3 वर्ष उपांत्य फेरीतनं बाहेर, पण आता मात्र चौथ्या पर्वामध्ये उपांत्य फेरीतनं थेट अंतिम फेरीमध्ये धडक. जय जाधवच्या संघाने मात्र अप्रतिम खेळ केला. अंतिम फेरीत पराभूत झाले हरकत नाही, पण अंतिम फेरीत पोहोचणे ही खूप मोठी गोष्ट आहे मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा संघासाठी. अभिनंदन मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा रनर अप टीम. हो, क्या बात आहे. काय जल्लोष आहे बघा. ये कैसा जाना रनर तर रनर, पण ट्रॉफी आली आधा कुंभारवाड्यामध्ये. लेकिन ये काय पब्लिक खुश आहे बघा, काय महिला खुश आहेत बघा, अप्रिशिएट करतायत या परफॉर्मन्सला. हुआ जैसे लाइफ इंश्योरेंस और इन्वेस्टमेंट को मिलाने यानंतर ना पूरा इंश्योरेंस मिलता है ना ढंग का रिटर्न. अंतिम विजेता संघ अलग अलग ही बेहतर काम करती है. रोख रुपये 1 लाख 100% आणि आकर्षक भव्य दिव्य GCL ट्रॉफी, गिरगाव चॅम्पियन्स लीग ट्रॉफी सीझन 4. न्यू चॅम्पियन्स, न्यू सीझन, न्यू चॅम्पियन्स. लास्ट इयरला सर्वेश 11 गिरगावचा राजा हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये होते. यावर्षी नवीन चॅम्पियन भेटलेत, नवीन रनरअप भेटलेत. कॅश प्राइज 1 लाख अँड ब्युटिफुल ट्रॉफी. जसं संघाला तर मी ते इन्व्हाइट करेन, प्रत्येकाने यायचंय. कॅप्टनने सर्वप्रथम पुढे यायचंय, पाठोपाठ एक खेळाडू येईल. संघ मालकाने सुद्धा यायचंय. प्रत्येकासाठी मेडल्स आहेत, ते स्वीकार त्यांनी करायचं आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन दिस सीझन नंबर 4 अंश स्मॅशर. Unsmasher is the champion 2026.
अभिनंदन, मान्यवरांचे आभार. चॅम्पियन संघ आणि 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज प्रथम ते सुद्धा आपल्याला स्वीकारायचं आहे. डिलिशियस प्रथम परमार इज द कॅप्टन ऑफ द टीम. लेस साठी काहीही. अभिनंदन अभिनंदन अनस्मॅशर. आणि चला थोडं सहकार्य करा. आपण आता शेवटचा पारितोषिक देतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीर हा पुरस्कार आता आपण बाकी आहोत ते देत आहोत या ठिकाणी. सर्वांनी थोडं सहकार्य करा. मालिका वीरसाठी एक फ्रीज आहे. आज हा फ्रीज बघून आज फॅमिली मेंबर घरातले कुटुंबीय सर्व खुश होतील. घरामध्ये आई बहीण बायको असेल तर बायको सुद्धा खुश होणार, कारण एक मोठं पारितोषिक आलंय घरामध्ये. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. अनस्मॅशर फक्त 2च मिनिटं. एक प्राइज आपण देऊया, नंतर तुम्ही फोटो काढा. गतवर्षी या चषकावर ज्याने नाव कोरलं त्याचं नाव साईराज माने. 122 धावा आणि जवळजवळ 6 विकेट्स त्याने काढल्या होत्या. पण यावर्षी मला कंपॅरिझन करावं असं वाटतं, कारण 2 खेळाडू रेसमध्ये होते. यामध्ये मी आणि आम्ही सर्वांनी जय जाधवचा परफॉर्मन्स बघितलाय. 7 मॅचेस 105 धावा आणि 5 विकेट. पण या सर्वांना मागे टाकत असताना ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये ज्या अर्थाने परफॉर्मन्स केलाय, लीड केलं आपल्या संघाला, चांगला परफॉर्म केला, बॅटिंग केली, बॉलिंग केली. 6 मॅचमध्ये 6 विकेट्स, 1 हाफ सेंचुरी आणि तब्बल 139 धावा. मालिकावीर गतवर्षीचा बेस्ट बॉलर, या वर्षीचा मालिकावीर अनिकेत मळेकर. लास्ट इयर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स मध्ये आपण बघितलं 7 विकेट्स काढताना 1 मिडन षटक टाकत असताना उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार याने पटकावला होता. पण यावर्षी मालिकावीर एक फ्रीज, स्पोर्ट्स शूज, बॅट अँड देन लॉट्स ऑफ प्राइजेस फॉर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अनिकेत मळेकर 139 रन्स, 6 विकेट इन द 6 मॅच. मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या अनिकेत मळेकरसाठी. प्रथमेश दादा, मला असं वाटतं की राकेश साळवी, मला असं वाटतं की अनिकेतची मिसेस इथे आली, तिला सुद्धा आपण इन्व्हाइट करूया. या अनिकेतची मिसेस इथे कोण आहेत आपण या प्लीज 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 व्यासपीठावर या. घरामध्ये एक मोठं पारितोषिक येतंय, फ्रीज येतोय घरामध्ये, त्यामुळे घरातल्या महिला जास्त खुश असणार. आणि अनिकेतची मिसेस इथे आहे, विनंती आपण या. चला ठीक आहे, आपण पारितोषिक देऊया. अनिकेतला हँड ओव्हर करूया हे प्राइज. मालिकावीर फ्रीज, स्पोर्ट्स शूज आणि बॅट असं स्वरूप या स्पर्धेमध्ये या पुरस्काराचं आहे. हॅलो. तसंच युवा विजनचे सदस्य स्वप्नील माडिक यांचा वाढदिवस आहे, तर मी विनंती करतो त्याने देखील व्यासपीठावर यायचं आहे. स्वप्नील माडिक.